साक्री तालुक्यातील कावठे गावाचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांच्यावर साक्री शहरामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये गायकवाड हे जखमी झाले। या मारहाणीच्या निषेधार्थ आज कावठे ग्रामस्थांसह साक्री तालुक्यातील नागरिकांनी साक्री शहरामध्ये विराट मोर्चा काढलाय। नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी यांसारख्या घोषणाबाजीनं शहर दणाणून गेलं होतं। या जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात साक्री तहसीलदार रावसाहेब सोनवणे यांना निवेदन देण्यात आलंय। आज सकाळी शहरातील शासकीय विश्रामगृहापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलाय। या मोर्चामध्ये तालुक्यातील पुरुष, महिला आणि लहान मुले प्रचंड संख्येने सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदारांच्या निवेदनात म्हटलंय की कावठे फाटा येथे रहिवासासाठी परवाना असलेल्या जागेमध्ये शुभम चव्हाण, रवींद्र सूळ, कुणाल सरक यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला होता। या हॉटेलमध्ये लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुली आणल्या जात असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आहे। या कृत्याला विरोध म्हणून कावठे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून या तिघांना समज दिली आहे। मात्र तिघांनी ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार आणि पोलीस ठाण्यामध्ये निवेदनही दिले, परंतु प्रशासनाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही। त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास साक्री शहरातील बस स्थानक आवारातील गोल्डी पान शॉप चौकामध्ये शुभम चव्हाण, रवींद्र सूळ, कुणाल सरक यांच्यासह अन्य 10 ते 12 जणांनी कावठेचे ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केलाय। यावेळी कोयता, कुऱ्हाड, तलवार अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये योगेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे, परंतु फिर्यादीमध्ये आरोपींची नावं वगळण्यात आली आहे। तसेच त्यांच्यावर अवैध व्यवसायाबाबत कोणतीही कलमं लावली नाही आहेत। त्यामुळे फिर्यादीमधील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर इतरही गुन्हे आहेत का याची तपासणी करावी। तसेच अवैध व्यवसाय, प्राणघातक हल्ल्यांचे वाढीव कलम लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। साक्री शहरामध्ये सण उत्सवांच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सार्वजनिक प्रयत्न करणे गरजेचे आहे। लागलीत गुन्हा दाखल केलेला आहे आणि अर्धा तासात ते आरोपी मेन आरोपी पाठलाग करून पकडून आणून जेलमध्ये आहेत। आलं लक्षात? 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहे, अजून जेलमध्ये आहेत। त्यांचं जेल मुदत उद्या कोर्टाकडून परत वाढवून घेण्यात येईल आणि या घटनेचा जास्तीत जास्त खोलापर्यंत आम्ही तपास करणार आहोत। आलं लक्षात? आणि बाकी साहेबांनी काय सूचना केलेल्या आहेत त्याच्यावर देखील आम्ही कारवाई रेग्युलर आता सुरू करणार आहोत। तरी माझी विनंती आहे, आता आपण निवेदन द्यावं की आपल्या निवेदनाप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत। तर याच्या खऱ्या अर्थाने जर कोणी आवाज उचलला असेल तर आज या सगळ्या जनतेने आवाज उचललेला आहे आणि या गुंड प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला जी प्रकार साक्री तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, मग तो अवैध धंदा असो, जे प्रकार कावठ्या फाट्याच्या हॉटेलवर करायचा प्रयत्न झाला, सर्व माता भगिनींनी आणि सर्व कावठ्याच्या ग्रामस्थांनी जो विरोध दाखवला, हा खरं पूर्ण साक्री तालुक्याच्या प्रत्येक माता भगिनींनी आणि प्रत्येक माणसाने गुण घ्यायचं, शिकवण घ्यायची गरज आहे। कारण एखादा चुकीचा धंदा असला तर त्याला विरोध केला झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही सगळेजण जमलेत। आपली लढाई कोणत्या विशिष्ट कुठल्या जाती समाजाशी नाही आहे, कारण कोणताच समाज शिकवत नाही की असे चुकीचे धंदे करा। आज इथं असलेले सर्व समाजाचे लोक आहे, हे विशिष्ट कोणत्या समाजाची ही आपली रॅली राहणार नाही। रॅलीचं नियोजन आहे, इथून आपण गोल्डी चौक, विजय मशनरी, पोळा चौक, सुभाष चौक आणि तहसील ऑफिसला आपण सर्वजण निवेदन देऊ। कारण चुकीचे धंदे जर आज नाही थांबवले, प्रशासनाचं काम केलंय। 2 जण पकडले पण बाकीचे आरोपी 4 जण पकडले, बाकीचे आरोपी पकडायचे बाकी आहे। जोपर्यंत आरोपी पकडत नाही आपलं आंदोलन चालूच राहील। पण प्रशासनाने जरी काम केलं, हे दहशत माजवणारे जे लोक आहे यांचे डोळे उघडायला पाहिजे की जर जास्त दहशत माजवली
तर सर्वसाधारण लोक जागृत होऊ शकतात. त्याचं जिवंत उदाहरण आपण सगळेजण आहोत. म्हणून इथून आपण निषेधाच्या घोषणा देत आपण रॅली काढायची आणि रॅली काढून तहसीलदार साहेबांना आपलं म्हणणं सांगायचं आहे. कारण जोपर्यंत म्हणताना बाळाला भूक लागली तर जोपर्यंत तो रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही, तसं या प्रशासनाला तोपर्यंत जाग येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला रॅली काढायची. रॅलीत घोषणा निषेधाच्या राहतील, विशिष्ट कोणाबद्दल घोषणा राहणार नाही. अजून आपले काही बांधव येत आहे. 10-1 मिनिटात आपण रॅलीला सुरुवात करू. त्याच्या अगोदर एखाद्या निषेधासाठी किंवा सभेसाठी पुरुष मंडळी तर जमते, पण ज्या अर्थी एवढ्या माझ्या माता भगिनी जर इथं जमल्या आहेत तर हा अर्थ स्पष्ट होतो की त्या ठिकाणी काहीतरी अवैध धंदे चालू होते आणि ते महिलांना ग्रामस्थांना मान्य नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की समजा 2 व्यक्तींमध्ये जर त्यांची काही खाजगी भानगड असेल तर त्यात कोणाचा भाग घेण्याचा काही प्रश्न नाही. पण जेव्हा एका गावाच्या माजी सरपंचावर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्यावर त्याने त्या गावात काहीतरी अवैध धंदे होत आहेत त्याला विरोध केला आणि म्हणून 10-12 जणांचं गुंड टोळकं येतं आणि जाहीर चौकात मारहाण करतं. आणि एक मला सांगायचं वाटतं की आमचा जो मित्र गुड्डू दादा, तोही काही बिचारा लेचापेचा नाही, वाघाचा काळीज असणारा सरपंच. 2-3 जण असते तर त्याने एकट्याने फाडून खाल्ले असते. मात्र आपण काही साऊथ इंडियन फिल्मचे फिल्मस्टार नाही की ते 15-20 जणांना आपण ढ्या करून पळून लावलं. आणि जेव्हा एखाद्या माणसावर अचानक 15-20 जण हल्ला करतात तेव्हा अत्यंत नाईलाज होतो. आणि ते दृश्य बघून खरंच मनाला वेदना झाल्या. आणि मला तर एक समूह म्हणून सांगायचं आहे की जेव्हा अशा काही घटना घडतात आणि कोणी मग त्याचं रेकॉर्डिंग करतो, आजूबाजूला प्रचंड गर्दी असते आणि जेव्हा एका व्यक्तीला मारहाण जर 15-20 लोक करत असतील तर समाजाचं सुद्धा कर्तव्य आहे की पटकन धावून जाणं आणि त्या व्यक्तींना थांबवणं की तुम्ही त्याला का मारताय, काही योग्य कारण तुमच्याकडे आहे का. आणि जर का आपण समाज म्हणून जर अशा गोष्टींचा निषेध केला नाही तर हा प्रसंग गुड्डू दादावर आला, गिरीश दादा उद्या तुमच्यावर येऊ शकतो, पंकज दादा उद्या तुमच्यावर येऊ शकतो आणि तुमच्यापैकी बसल्यावर कोणाला सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून आज जी आपली प्रचंड संख्या निघाली आहे तर अशा गुंड प्रवृत्तीने आणि सामूहिकपणे मारहाण करून दहशत माजवण्यावर एक धाक बसला पाहिजे की असं जर केलं तर समाज आपल्याला जाब विचारणार आहे. आणि याच्या पुढे जर अशी काही कृती झाली तर हा समाज आपल्या घरापर्यंत सुद्धा येईल, गावापर्यंत येईल, अशी त्यांना दहशत बसली पाहिजे. आणि पुन्हा सामूहिकरित्या याच्यात कुठला राजकारण नाही, समाज नाही, पक्ष नाही, काही नाही. आपली एकच भावना आहे की कोणालाही असं एकटं दुखतं गाठून जर कोणी धमकवत असेल तर मग आपला महाराष्ट्राचा बिहार होण्याला वेळ लागणार नाही. याची सर्वांनी दखल घेतली जावी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री.